नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी. राहता शहरात वीरभद्र यात्रेच्या टेंडरवरून वाद. राहता नगर परिषदेचे नगरसेवक दशरथ तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि नगरसेवक तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. राहता शहरातील तुषार सदाफळ नावाच्या व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला. राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही असा जाब विचारत सदाफळ यांनी तुपे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नगरसेवक दशरथ तुपे यांनी तक्रारीत म्हटलंय. 9:15च्या सुमारास माझ्या प्रभागामधील विकी पवार याच्या वारतीसाठी मी गेलो होतो. त्या ठिकाणी राहत्या शहरातील तुषार सदाफळ यांचा मला त्या ठिकाणी फोन आला. खबर नगरपालिकेचे जे पाळण्याचे टेंडर आहे वीरभद्र यात्रेनिमित्त नगरपालिकेच्या मार्फत जे टेंडर निघतं ते टेंडर देण्याकामी तू मुस्लिम समाजाला नेहमी मदत करतो असा त्याचा मला फोन आला. म्हणलं कोण माणूस आहे तुम्हाला माहित नाही ना, असलं तर माझ्या समोर आण, का असं आपण खरं खोटं करून घेऊ. तो तुम्ही लय माजले नगरसेवक झाले म्हणजे बाप झाले का, ते टेंडर माझंच असतं. या गावामध्ये गणपती असो, राखी असो, फटाकडे असो, हे टेंडर सगळं माझं, तुम्ही हस्तक्षेप कशाला करताय म्हणेन. मी एखाद्याची आई माई काढून टाकीन म्हणेन. माझ्याकडं नेहमी बंदूक माझ्या कमरेला असती, मी व्यसनामध्ये असतो, 24 तास दारू प्यायला असतो. दारू प्यायल्यावर माणूस कुठल्याही थरावर जाऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण मी बघितलं. त्यांनी सांगितलं तुमच्या घरादारात जर दम असला तर तुम्ही छत्रपती चौकात या. मी चौकात आलो तर त्यावेळेस काय तो नव्हता. त्यानंतर माझ्यानंतर त्यांनी 5-25 मुलांची टीम केली आणि आपलं पानटपरीच्या समोर ते 5-25 जण उभे राहिले. तिथलं फुटेज पोलिसांनी मागव एवढी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी सन्मान्य खासदार डॉक्टर सुजय दादा यांना रात्री फोन केला का दादा असं झालं. दादा म्हणे जाऊ दे म्हणे, सकाळी बघू म्हणे, आपण काही टेन्शन घेऊ नको. आणि त्याचे फोन आले तर उचलू नको. मी फोन काही उचलले नाही. त्यांनी माझे मोठे भाऊ पांडुरंग अशोक तुपे यांना रात्री 10:15-10:30 शिवीगाळ केली, दमबाजी केली. ही फार प्रकारची मगरुरी झाली आहे. आणि वीरभद्र यात्रेच्या गेले 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक यात्रेमध्ये याच्या प्रत्येक वेळेस धिंगाणा झालेलाच आहे. तुम्ही जर याचं मागचं रेकॉर्ड जर बघितलं, यांनी प्रत्येक यात्रेत टेंडरवरून धिंगाणा घातलेला आहे. आणि या ठिकाणी मी व्यापारी नागरिकांना आव्हान करतो, नगरपालिका ही सर्वांची आहे. यापुढे नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, हे व्यापाऱ्यांना जागा देतील. पाळणे असो, राखे असेल, गणपती असेल, फटाकडे असेल, तर कुणी कोणाची बोगस संघटना खोलून पैसे कमवायचे धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे. आणि त्याच्या कमरेला जी बंदूक आहे, हे अशी बंदूक अशी कमरेला शर्ट वर करून साऱ्या गावाला टाकीत हिंडायचे, लोकांमध्ये भीती तयार करायची. मी सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक आहे. मी नगरसेवक झालेलो आहे. आणि गरीब ओबीसी समाजावर कारुणावर नेहमी या लोकांची दडपशाही असते. हा माझ्या संग घडलेला दुसरा प्रकार आहे त्याच्या संदर्भात. म्हणून मी यावेळेस रात्री 10:30-11ला या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याला या माणसापासून 100% भीती आहे. अख्ख्या गावात तुम्ही त्याचे रेकॉर्ड तपासा, प्रत्येक व्यापाऱ्याला याच्यापासून भीती आहे. कोणाचा गणपती स्टॉल असला, पैसे काढणार रेस्टॉरंट काही असो, पैसे खाणं त्याचं उद्दिष्ट आहे. मात्र हा नगरपालिकेचा सर्वस्व अधिकार आहे. टेंडर कोण, त्यांनी मुख्य अधिकाऱ्याला फोन लावायचा होता, अध्यक्षांना लावायचा होता, सुजय दादाला भेटत. माझ्यासारख्या गोरगरीब नगरसेवकाला दमबाजी करून त्याला काय साध्य आलं मला काही समजलं नाही. या प्रकरणामुळे माझे आई वडील, माझी पत्नी, आम्ही सर्व भयभीत आहो. मी स्वतः भयभीत आहे. रात्री मी 3 वाजता झोपलेलो आहे. माझी मुलगी एक्सपायर झाली आहे. मला एक मुलगा आहे. आम्ही आमचा परिवार बघायचा का या भिकार धंद्यांचे फोन उचलायचे. इतकं एकदम व्यसनी माणूस आहे तो. आणि त्याला कुठली बहिणी, त्यांनी याच्या आधी व्यसनाच्या आधी जाऊन राहत शहरात काही वेळा गोळीबार केले आहे. याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. मला व माझ्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. मी या ठिकाणी विनंती करतो सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व आमचे समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो. काल त्या ठिकाणी रात्री मला आमचे मित्र, आमचे सहकारी नगरसेवक दशरथ तुपे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी तुषार सदाफळ या व्यक्तीने येणाऱ्या महिन्याभरामध्ये जी राहता शहरातील वीरभद्र महाराजांची यात्रा होणार आहे, त्या यात्रेचं जे पाळण्याचं टेंडर आहे त्यावरून त्याला त्या ठिकाणी त्यांनी धमकी दिली. त्या ठिकाणी त्यांना असं बोलण्यात आलं की बा तू ठराविक मुस्लिम समाजालाच ते टेंडर देण्याच्या याच्यामध्ये असतो, परंतु असा कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये नाहीये.
या ठिकाणी नगर परिषदेमध्ये मी नगराध्यक्ष झाल्यापासून आमचे सगळे नगरसेवक आम्ही सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात खाली त्या ठिकाणी या राहता नगर परिषदेचा कारभार करत आहोत. आणि मग असं करत असताना असे आरोप करणं आणि धमकीवजा बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. यात्रेच्या काळामध्ये जर आत्ताच या अशा घटनांना त्या ठिकाणी रोखलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये यात्रा आहे, यात्रेच्या काळामध्ये गालबोट लागता कामा नये. कारण की या शहराचं जे वातावरण आहे ते सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी गाव चालवण्याचं वातावरण आहे, याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये. म्हणून आज या ठिकाणी आम्ही राहता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष कैलास बापू असतील, सर्व कार्यकर्ते, नावी समाजाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी PI साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. की माझे सहकारी दशरथ तुपे यांना फोनवरून जी धमकी देण्यात आलेली आहे त्याचा प्रथमतः मी आमच्या सर्व राहतेकरांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि PI साहेबांना विनंती करतो की रात्री दारू पिऊन फोनवर शिवीगाळ करून बंदुकीचा धाक दाखवून गावातील लहान छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दर उत्सवाच्या वेळेस धमकी देणं किंवा त्यांना दमदाटी देणं, संघटना दशरथनी सांगितल्याप्रमाणे संघटना स्थापन करणं, त्या संघटनेच्या स्थापनेच्या मागं संघटनेच्या नावावर एका गरीब स्टॉल धारकांकडून, गरीब व्यापाऱ्यांकडून एक प्रकारची खंडणी उकळण्याचा हा प्रकार हा सातत्याने यापूर्वी चालत होता. परंतु सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहत्यामध्ये ज्यावेळेस नगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेस राहता नगरपालिकेचा कारभार करताना नगराध्यक्ष असतील, मुख्य अधिकारी असतील, नगरसेवक असतील, कुठल्याही गोष्ट, कुठलाही टेंडर असेल, कुठलाही वादविवाद असेल, कुठलाही मागणी असेल, विकास काम असेल किंवा काही लोकांच्या अडीअडचणी असतील तर या संदर्भात सुजयदादांना विचारल्याशिवाय आमचा कुठलाही एकही नगरसेवक, नगराध्यक्ष, CO हे काम करत नाही. ज्याप्रमाणे दादांच्या सूचना येतील त्याप्रमाणे हे कामकाज नगरपालिकेचं आम्ही चालवतो आणि आम्हाला ते मान्य आहे. कारण कामकाज करताना एक हाती जर कामकाज असलं तर ते व्यवस्थित चालतं. त्याप्रमाणे सालाबादप्रमाणे यात्रा आपली आलेली आहे आणि यात्रेमध्ये टेंडर हे त्या ठिकाणी पूर्वी जे नगराध्यक्ष होते, मागच्या काळात जे कोणी नगराध्यक्ष होते हे स्वतः त्या ठिकाणी निलाव द्यायचे, निलाव ठराविक लोक घ्यायचे आणि आता दादांनी असं ठरवलं की हा निलाव ठराविक एकाच वारंवार त्याच माणसाला देण्यापेक्षा एक वेगळ्या माणसाला, तुम्ही नवीन माणसांना, गरीब माणसांना टेंडर द्या म्हणून एक गरीब मुस्लिम समाजाच्या शिर्डीच्या माणसाला दादांनी सूचना केली की त्याला टेंडर देण्यात यावे. त्याप्रमाणे टेंडर दिलं. याच्यात ना दशरथचा संबंध, ना कैलास सदाफळचा संबंध, ना CO संबंध, ना नगराध्यक्षांचा संबंध. परंतु रात्री तुषार सदाफळ यांनी त्याच्या फोन रेकॉर्डमध्ये माझं सुद्धा नाव मी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे की कैलास सदाफळ आणि दशरथ तुपे यांनी माझं टेंडर कॅन्सल केलं. वास्तविक पाहिलं तर मी नगरपालिकेच्या टेंडरशी किंवा नगरपालिकेच्या कामकाजाशी माझा काहीही संबंध नाही आहे. परंतु आपल्या स्वतःची दहशत, खोटी दहशत पसरवण्याचा प्रयत्न हा जो करीत आहे याला गावच्या वतीने आळा बसला पाहिजे. रात्री झालेल्या शिवीगाळीचा, रात्री झालेल्या आमच्या नाम उल्लेखाचा मी राहतेकरांकडून, आमच्या राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. 2 एप्रिलला वीरभद्र महाराजांची यात्रा येणार आहे. याच्यामध्ये असेच काही लोक वीरभद्र यात्रेमध्ये दरवर्षी धिंगाणा घालत असतात. तर यात्रेनिमित्त माझी PI साहेबांना विनंती राहणारच आहे की तुम्ही अशा लोकांचा बंदोबस्त करावा की जेणेकरून यांनी रात्री दहशत तयार करणं, चौकात 25-25 पोरं आणणं, दारू पाजणं, पोरांना शिवीगाळ करणं, हा प्रकार अद्यापही आम्ही सहन करणार नाही. कारण आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाही. तुमच्याकडे जरी बंदूक असली, तुम्ही जरी आमच्या आई वडिलांचा उद्धार करत असाल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही. हा त्यांनी तो इशारा त्या ठिकाणी शांततेच्या मार्गात त्यांनी स्वीकारावं. यापुढे अशी चूक करू नये अशी मी त्यांना यावेळेस समज देतो, सूचना देतो.
अन्यथा याच्यानंतर मोठं आंदोलन त्या ठिकाणी होईल. होणाऱ्या परिणामास तुषार सदाफळ हा जबाबदार राहील गावात जर काही झालं तर. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. 5-6 मिस कॉल दिले, फोनवर शिव्या दिल्या मला. तर इथून पुढे माझ्या भावाला किंवा माझ्या कुटुंबाला जर काही धक्का लागला तर याची सर्वोच्च जबाबदारी तुषार सदाफळावर राहील. याची फोनवर त्यांनी सांगितलं की तू मी टेंडर दुसऱ्याला दिलं, हे झालं. मी त्याला समजून सांगितलं का आम्ही काय नगराध्यक्ष आहे का, सीओ आहे का, तू तुझ्या पद्धतीने तुझ्या लेवलवर कर. नाही म्हणजे तुम्ही झक मारली, तुमचा कार्यक्रम करतो, असं करतो तसं करतो. शिवे दिल्यानंतर मी फोन कट केला. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतरही त्याचे मला कॉल आलेले. मी फोन उचलला नाही. प्रतिनिधी धनंजय वाकचौरे, माय न्यूज राहता.